हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवीचं रूप असतं आणि ह्याच आज स्त्रिया सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमधून आपल्याला दिसून येत आहेत. तर अशाच विविध क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व दिग्गज महिलांना आज आपण इथे बोलतं करतोय. आणि आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये अपर्णा खाणोरे मॅडम आहेत. अपर्णा मॅडम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मल्टीटास्किंग वुमन असं मी म्हणू शकते. म्हणजे बऱ्याच जणांचं आयुष्य कसं असतं की एक पर्टिक्युलर फील्ड निवडायची, पर्टिक्युलर फील्डमध्ये कंटिन्युटीमध्ये जॉब करायचा, पण असं काही न करता आज अपर्णा मॅडम यांनी प्रत्येक म्हणजे असे अनेक क्षेत्र त्यांनी एक्सप्लोर केलेले आहेत असं मी म्हणेन. तर अपर्णा मॅडम तुमचं सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. धन्यवाद. अपर्णा मॅडम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा असं म्हणतात ना एकदम भक्कम पाया असलेलं म्हणजे योगशास्त्रामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, सर्टिफाईड कोर्स केलेला आहे आणि आत्तासुद्धा त्या डिग्री घेत आहेत योगशास्त्रामध्ये. त्याचबरोबर असं म्हणतात की त्यांच्यामध्ये असं म्हणतात ना की एक आवड असते आणि प्रत्येक महिलेने प्रत्येक मुलीने ती आवड जोपासली पाहिजे. तर त्यांनी अनेक सिरियलमधून सुद्धा काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त या पुढे जाऊन सध्या त्या सेव्ह प्लास्टिक सेव्ह अर्थ म्हणून एक प्रोजेक्ट आहे मोठा, त्यामध्ये काम करत आहेत. ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे, ट्रेकिंगसुद्धा केलेलं आहे त्यांनी. म्हणजे कळसुबाई शिखरचं ट्रेकिंग त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर बॅकपॅकर्स आणि स्नो ट्रेकिंग म्हणजे केदारनाथ, बाली, केदारकंठा येस केदारकंठा. तर अशा प्रकारच्या म्हणजे एक म्हणतात ना की एक एक्सप्लोर आपण म्हणतो ना की यार मला हे एक्सप्लोर करायचं आहे आणि आपण एक हॉबी आणि आवड करतो, आवड म्हणतो आणि अगदी वेळ मिळेल तसं करतो, पण वेळ काढून मॅमनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचबरोबर महेश मांजरेकर सरांसोबत नुकतंच मूवीचं शूट झालेलं आहे त्या आणि लवकरच तो चित्रपट येणार आहे सगळ्यांच्या भेटीला. सह्याद्री चॅनलवरती अनेक सिरियलमध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर स्टार प्रवाहामध्ये बाबासाहेब आंबेडकर या सिरियलमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपण त्या प्रोजेक्टकडे येणारच आहोत की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करताय तर त्याचा काय हेतू आहे आणि या सगळ्या गोष्टींविषयी मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. तर फार वेगवेगळे क्षेत्र आहेत, सगळ्या क्षेत्रांविषयी मला माहिती घ्यायचीच आहे. तर आपण या मुलाखतीला सुरुवात करूया आणि नवरात्रोत्सवाच्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला आणि बाकी सगळ्यांनाही खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या. किती गोड बोलतायत, आवाज अगदी गोड आहे. आणि बघायला गेलं तर काम कसं आहे म्हणजे असं ट्रेकिंग वगैरे मग असं वाटतं की रावडी मुलगी वगैरे असेल, पण अगदी लोभस आणि एकदम निरागस आहेत या. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. मला प्रश्न विचारायचा आहे की नक्की सुरुवात म्हणजे आता वेगवेगळे फील्ड आहेत, एक योग वेगळं फील्ड आहे, एक सिरियल म्हणजे एक ॲज अ अभिनेत्री म्हणून हे वेगळं फील्ड आहे आणि प्लस आता जे काही सोशल वर्क तुम्ही करताय ते फार वेगळं फील्ड आहे. अपर्णाची सुरुवात कोणत्या गोष्टीपासून झाली आहे? ओके, मी सगळ्यात पहिले ना फॅशन डिझायनिंग हा कोर्स केला. अरे बघितलं म्हणजे तरी म्हणते की बायोडेटा इतका मोठा आहे तरी काहीतरी राहिलं सांगायचं, तर त्या फॅशन डिझायनर सुद्धा आहे. होय, मग त्याच्यानंतर मी माझे स्वतःचे ब्लाऊज शिवणं किंवा जे काही ड्रेस वगैरे आहेत ते सगळं शिवणं ह्याच्यापासून सुरुवात झाली. एक आवड होती, मी मूळची आर्टिस्ट पण आहे, म्हणजे माझं पेंटिंग खूप चांगलं आहे, तर मी पेंटिंग्स पण विकायचे म्हणजे करून ज्याला जसं हवं आहे तसं, आणि मी अगदी गिफ्टमध्ये पेंटिंग्स देत असते. ओके, तर मग कुठेतरी ती पेंटिंग्स म्हणजे असं थोडीशी एक आवड निर्माण झाली की फॅशन डिझायनिंग करूया. मग त्याच्यामध्ये थोडंफार केलं काम आणि मग नंतर आहे ना ते नंतर हळूहळू कुठेतरी मुलांच्या मागे थोडंसं असल्यामुळे ते थोडंसं फील्ड मागे पडलं. पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी खूप जणांना भेटले, भरपूर सेलिब्रिटीजने माझ्याकडून ड्रेस डिझायनिंग करून घेतलेले. मग थोड्या दिवसांनी ऑफकोर्स महिला आल्या किंवा आपलं पूर्ण कुटुंब येतं, मग त्या कुटुंबाची जबाबदारी, मग त्याच्यामुळे ते वर्क थोडंसं मागे पडलं. पण अजूनही मी फॅशन म्हटलं की अगदी रेडी असते. मग त्याच अनुषंगाने त्याच्यामध्ये मग हरिहरन जे आपले सिंगर आहेत मोठे त्यांचा एक कॉन्सर्ट होता, त्याच्यामध्ये मग रॅम्प वॉक करणं, कारण माझी हाईट आणि थोडीशी उंच म्हणजे व्यवस्थित असल्यामुळे मग मला तो एक चान्स मिळाला रॅम्प वॉकचा. म्हटलं कशाला सोडायचा चान्स, म्हणजे कुठेतरी आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करत असतो की अरे जाऊ देत कशाला, म्हणजे एक भीती असते मनात स्टेजची.
तर ती कुठेतरी त्या याच्याने माझी कमी झाली. आणि लग्नाच्या अगोदर नाटकात वगैरे थोडंफार असं प्रोफेशनली नाही पण असं स्पर्धांमधून म्हणून अशा स्पर्धा स्पर्धा वेगवेगळ्या, वगैरे अशा अटेंड केलेल्या होत्या. पण एक वेळ अशी आली की कुठेतरी कॉन्फिडन्स कमी झालेला. पण जेव्हा तो रॅम्प वॉक केला हरिहरनजी सोबत, त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स माझा खूप छान परत एकदा बूस्ट झाला. आणि मग त्याच्यानंतर थोडंफार म्हणजे नंतर मुलं झाले, मग थोडी घरी बसले, म्हटलं आता काय करायचं. मग ब्युटीचा एक छोटा कोर्स केला. त्याच्यातून मग तेही झालेलं. मग त्याच्यातून थोडेसे पैसे कमवले. मग थोडा अजून वरचा कोर्स केला. मग असं ॲडव्हान्स करत करत मी शेवटी कॉस्मेटॉलॉजिस्टचा कोर्स केला, जो की त्याचा खर्च भरपूर असतो, खूप जास्त, 2-2.5 लाखपर्यंत जातो तो. तर तो कोर्स केला. आणि मग नंतर मी NGO मध्ये जॉबला लागले, जिथे म्हणजे जो माझा कोर्सला मला एवढी फीज भरावी लागलेली, मग मी विचार केला की NGOला जर आपण हे काम केलं तर त्या ज्या बायका आहेत ज्या घरी म्हणजे अगदी कधी कधी माहिती आहे ना की त्यांना म्हणजे पैसे नसल्यामुळे त्यांना ते नाही जमत एवढा मोठा कोर्स करायला. मग एक 2-3 संस्थेमध्ये मी जाऊन इंटरव्ह्यूज दिल्या आणि त्यांना सांगितलं की आपण असा कोर्स, माझ्याकडे एक पॅटर्न आहे, आपण असं देऊ शकतो. म्हणजे कमी पैशामध्ये, अगदी त्यांची फी नॉमिनल असायची 1000 वगैरे. मग अर्धं सामान मी सुद्धा कधी कधी घेऊन जायचे, म्हणजे जे मशीन्स वगैरे. कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हटलं की कसं फेसला मशीन म्हणजे मशीन यूज असते. तर त्याच्यानंतर मग ते सगळं सुरुवात झाली. अशा माझ्या अंडर 30 ते 40 मुली असायच्या एका बॅचला. असे मी भरपूर NGOमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मग आर्मीमधले 2-3 जण माझे फ्रेंड्स आहेत जे ओळखीचे आहेत, तर त्यांच्या थ्रू मला कळलं की ट्रॅकिंगला जायचं आहे. मग ट्रॅकिंगला वगैरे सुरुवात केली जाणं. पण म्हणजे आता तुम्ही कॉस्मेटॉलॉजीबद्दल सांगितलं किंवा आता ट्रेकिंगचं आपण बोलतोय, खरं तर ह्या सगळ्या फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे तुम्हाला, मला असं वाटतं लहानपणापासून या सगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला आवडत असेल, त्यामुळे तुम्ही असं म्हणतात ना की कोणतं क्षेत्र सोडलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही अगदी ब्युटी कोर्स पासून तुम्ही ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स केला आणि मग त्यानंतर तुम्ही ॲज अ NGO मध्ये जात होतात, सो तेव्हाचे एक्सपिरियन्स कसे होते तुमचे? तो खूप छान होता. म्हणजे कसं आहे, कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हटलं की सगळ्यांना वाटतं की डर्माटॉलॉजिस्ट आहे, ते थोडं म्हणजे कन्फ्युजन आहे. तर ॲक्च्युली क्लिनिक म्हणजे कॉस्मेटॉलॉजिस्ट पण ओपन करू शकतात, फक्त एवढंच की त्याच्यामध्ये मशीन वर्क होतं. आणि डर्माटॉलॉजिस्ट जे आहेत ते हे देऊ शकतात, औषध गोळ्या. ओके, तसं आम्ही नाही, आम्ही त्यांच्या अंडर काम करू शकतो. आणि क्लिनिक एक आम्हाला हे असं, म्हणजे माझा जो कोर्स आहे तो स्वित्झर्लंडचा आहे, तो ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही म्हणजे तिथपर्यंत मी काम करू शकते. होय, त्याच्यामध्ये सगळं आलं. मग स्पा आलं, म्हणजे बॉडी थेरपी आली, फेसवर आपल्याला जे म्हणजे बायकांना डार्क सर्कल असतात किंवा पिगमेंटेशन असतं, तर मग ॲक्च्युली कॉस्मेटॉलॉजिस्टमध्ये सुद्धा आम्हाला ॲनाटॉमी हा विषय आहे. कारण जोपर्यंत ॲनाटॉमी तुम्हाला पूर्ण बॉडी तुम्हाला कळत नाही तोपर्यंत हा कोर्स कम्प्लीट नाही होऊ शकत. बरोबर. तर मग ते पूर्ण अभ्यास त्याचा तोच. मग थोडंसं काय झालं, मग कॉस्मेटॉलॉजिस्टमध्ये असल्यामुळे कोणी मला म्हणतं माझी चीन जास्त आहे तर ती कशी मॅडम हे होणार, माझं पोट जास्त आहे तर ते कसं. ॲक्च्युली मशीन थेरपी, बॉडी थेरपीमध्ये मशीन हे यूज होतं. तर मग तेव्हा मग मी त्यांना वेगवेगळे आसनं द्यायला लागली. मग म्हटलं कुठेतरी आपल्यामध्ये कमतरता वाटते, ह्या कोर्सला अनुषंगाने अजून कोणता कोर्स होऊ शकतो. तर मग ते जे स्पा झालेलं होतं, मग कैवल्यधामला मी 3 वर्ष जॉब केलेला ॲज अ नॅचरोपॅथी थेरपिस्ट म्हणून. मग तिथे मला कळलं की योग हा पण एक खूप, ॲक्च्युली सगळेजण योगा हा शब्द वापरतात पण तो योग, ते इंग्लिश YOGA असल्यामुळे सगळेजण योगा म्हणतात, पण योग आहे. तर मग तो कोर्स केला, मग तो पण छोटा कोर्स केला. मग त्याच्यानंतर मोठे कोर्स करत गेले. आणि मग हे जे तुम्ही आता माझं मेन्शन केलं की एवढे कोर्स केले आहेत, आता मी सध्या BA इन योगशास्त्राच्या सेकंड इयरला आहे सोमया कॉलेजला. ओके, तर हे सगळं मग हो अशी सुरुवात झाली. आणि मग आर्मीचे फ्रेंड्स भेटत गेले, मग त्यांच्यासोबत ट्रॅकिंग हे ते सुरू झालं. इवन आत्ता मागच्या वर्षी मी मनाली, म्हणजे इथूनच गेलेले मुंबईवरून, पण मनाली तो लेह लडाख म्हणजे आम्ही जे गेलो त्याच्यानंतर तिकडे अनायासे ऑगस्ट महिना होता आणि रक्षाबंधनच्या दिवशी मला तिथे 4th बटालियन स्काउट म्हणून तिथे एक मोठं हे आहे तुकडी, ती तुकडी आहे. तर तिकडे मला रक्षाबंधनचा चान्स मिळाला. आणि जाताना इथून त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन गेले आपल्या सोल्जर्सला.
आणि लिटरली आरतीची थाळी सगळं म्हणजे जे काय औक्षणला म्हणजे लागतं. एक रक्षाबंधन तुम्ही तिकडे होय, साजरं होय, केलं. होय. क्या बात इतका आहे. छान एक्सपिरियन्स होता ना तो, म्हणजे आत्ताही असं अंगावर आठवलं काटा ना येतात. की अंगावर काटा येतो. कारण ते असे उंच धिप्पाड असे आणि त्यांना ते तिलक लिटरली करणे. एक एक सोल्जर्सला असं ते हे हात वरती करून असं आणि ते ओवाळणं, म्हणजे ते लिटरली दुसऱ्या दिवशी माझा हात असं हे झालेलं. कारण उंच माझ्यापेक्षा, माझी हाईट 5.7 आणि त्यांची तर ते 6 double. हा, वगैरे बरोबर. अशी. हा. तर ते म्हणजे तो एक्सपिरियन्स म्हणजे खूप अमेझिंग होता, अमेझिंग. आणि मग क्या बात आहे. त्यांनी परत 15 ऑगस्टला आमच्या पूर्ण जी टीम आम्ही गेलेलो होतो मनाली टू लेह लडाख सायकलिंगसाठी गेलेलो, तर तिथे आम्हाला परत 15 ऑगस्टला त्यांनी इन्व्हाइट केलं. आणि मग त्यांनी मला एक फ्रेम दिलेली आहे जे म्हणजे तिथे बुद्धिझमचं हे जास्त आहे ना, तर त्यांचे ते सायन्स आहेत. तर त्याची एक मोठी फ्रेम दिली जी मी घरी लावली आता. क्या बात आहे, क्या इतकी बात आहे. सुंदर, म्हणजे ते बघून आहे ना असं हा. अजून अरे आपण अजून काहीतरी याच्यापेक्षा छान करू शकतो, करू म्हणजे शकतो. अजून म्हणजे ते बघून हे होतं असं. येस, नाही खरंच आहे. म्हणजे ज्या सैनिकांमुळे आपण आज इथे अगदी म्हणतात ना की होय. शांतपणे रात्रीची झोप घेतोय अगदी, आणि अगदी. त्या सैनिकांच्या, त्या बांधवांच्या सोबत असा सण साजरा करायला मिळणं म्हणजे ही भाग्याचीच गोष्ट होय. म्हणावी लागेल. मी ट्रेकिंगकडे येईन. तुम्ही सुरुवात केलीत म्हणजे कॉस्मेटॉलॉजिस्टचा कोर्स केला, त्यानंतर मग खरं तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. म्हणजे होय. डिझायनरचा कोर्स करणं, मग ते डिझायनर म्हटलं, मग कपडे म्हटलं की मग कुठेतरी मेकअप येतो. मग तुम्ही ब्युटी कोर्स पण कम्प्लीट केला. होय, होय. ब्युटी कोर्स झाल्यानंतर ऑफकोर्स मग तुमचा चेहऱ्याशी संबंध आला. होय. मग तुम्ही कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स केलात. आणि कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स झाल्यानंतर म्हणजे जसं तुम्ही हळूहळू एक्सप्लोअर करत होतात, त्यानंतर तुम्ही गेलात ह्याला लेह लडाखचा आत्ता किस्सा सांगितलात. लेह लडाखला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रेकिंगसाठी जाण्याची तुम्हाला ऑफर आली किंवा तुमचं ठरलं की जायचं आहे म्हणून, कारण ट्रेकिंग इट्स अ व्हेरी बिग थिंग. होय, आणि होय. मोठ्या मोठ्या गोष्टींची म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी ट्रेकिंगला जाणं तेव्हा फार विशेष प्रकारची काळजीसुद्धा घ्यावी लागते. तर ट्रेकिंगला जाणं म्हणजे आता जायचं आहे आणि फर्स्ट टाईम होता तुमचा, तर त्यावेळेला कसं वाटलं होतं? कारण की जमेल नाही जमेल अशा काही गोष्टी हो, मनात होतं. कारण कसं आहे, आफ्टर कोविडनंतर आहे ना माझी पण बॉडी थोडीशी रिॲक्ट झालेली आणि ते प्रचंड डॅमेज झालेली. तर सगळे घरातले बोलत होते की अरे तुला झेपेल नाही झेपेल, पण मी म्हटलं ठीक आहे ना. मी 2 महिने अगोदर त्याची तयारी केली. म्हणजे लिटरली जिने उतरायचे, चढायचे. कारण कसं आहे, ट्रेकिंगला जाणं, आता कळसूबाई आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे. हां, ते काय अगदी हार्ड नाही आहे चढायला, तरी पण आपल्या नॉर्मल बायकांना जे आपण दिवसातली आपण जी कामं करतो ती वेगळी, आणि हे असं ट्रेकिंगला चढाण जाणं जो फार आहे वेगळं. तो वेगळा. कारण कुठे उंच हे असतं, कधी अगदी कमी हे असतं. तर मग त्याच्यामध्ये कसं, मग मी म्हटलं अरे बापरे, तिथून जाऊन आल्यानंतर आपले पाय वगैरे बॉडी पेन नको व्हायला किंवा काय डॅमेज झालं काय झालं. मग त्याच्या अगोदर 2 महिने अगोदर मी तयारी केली आणि मग गेले. कारण ट्रेकिंगला असंही आपण उठून असं सहज नाही जाऊ शकत. शकत. त्याची Actually, तयारी हां. असते. काय मी ती तयारी? माहिती कशी गोळा तयारी? केली. म्हणजे तिथे गेल्यानंतर, वरती गेल्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे, कारण तुमच्याकडे थोडंफार वजन पण असतं. वॉटर बॉटल असते, थोडंफार खाण्याच्या वस्तू असतात, कधीतरी मेडिकल बॉक्स ऑफकोर्स कंपल्सरी असतो. आणि म्हणजे खाण्याच्या गोष्टी तर मेन होत्या, आणि पाण्याचं जे वजन होतं ना त्याच्यामुळे चढायला जो त्रास होतो तो वेगळा असतो. पण ती एक एनर्जी असते ना, त्याच्यामुळे ते वजनही काही वाटत नाही. कारण ते आपल्यासाठीच असतं ऑफकोर्स. खूप छान होतं. आणि केदारकंठाला मला थोडासा त्रास झाला उतरताना. माझे शूज मला खूप आपण उतरताना कसं आपल्या नखाकडे, अंगठ्याकडे सगळं वजन येतं. तर माझं अंगठा अक्षरशः आल्यानंतर असा पूर्ण 2 अंगठे मला ऑपरेशन करून काढावे लागले. होय होय होय. कारण ते काय झालं होतं नेमकं? काय झालं, जे शूज, कारण स्नो ट्रेकिंगला गेलेले मी केदारकंठाला, तिकडे स्नो पडत असेल गोष्ट वेगळी आहे, कारण तो भुरभुरा असं थोडंसं ते असं भुरभुरा असतो. पण काही ठिकाणी लिटरली बर्फ आपला फ्रीजमध्ये कसा पूर्ण असं हे होतो, तर त्याच्यावर पाय देणं, सॉलिड फॉर्ममध्ये, होय होय, त्याच्यावर पाय देणं किंवा तो घसरू सुद्धा शकतो पाय आपला, कारण ते पूर्ण गुळगुळीत असतं. कठीण. ओके, हां. मग तेव्हा स्नो ट्रेकिंगला आम्हाला ते असे ते खाली काटे असतात ना, असं ते घालायला देतात. ओके, तसे शूज ते असतात, वेअर करावे लागतात. तर मला ते उतरताना त्याचं वजन, माझंच वजन माझ्या अंगठ्यावर, म्हणजे उतरताना तो अंगठ्यावर पूर्ण माझं वजन येत होतं. त्याच्यामुळे माझे 2 अंगठे डॅमेज झालेले.
आई गं. ते मला लिटरली ऑपरेशन करून काढावे लागले. म्हणजे ती आणि म्हणजे तो त्रास झाला तो वेगळाच, पण Yes. ठीक आहे, तो त्रास इतका काही जाणवला नाही असं की अरे नाही, पण एक अचिव्हमेंट जी होती ना त्याच्यापुढे तो त्रास काही नव्हता. ऍक्च्युली बरं, मग मला विचारायचं, या सगळ्यांवर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया? ऑफकोर्स ज्या सगळ्या बायकांसाठी असतात त्याच होत्या की कारण कसं आहे ना, एकतर लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी करणं होय, सगळ्यांना होय. सहज शक्य नाही. होत नाही. आणि ट्रेकिंग म्हणजे आज आपण बघतोय ना की आज बरेच जण बाहेर पडतायत, एक्सप्लोअर करतायत, ट्रेकिंग करतायत, पण अशा मोठमोठ्या ठिकाणी ट्रेकिंगला जाणं आणि अशा प्रकारचे अनुभव, म्हणजे हे सगळंच मला ऐकूनच टेन्शन आलं की बापरे कसं झालं असेल. नाही yes. अमेझिंग हे असतं. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा. आता जर हा इंटरव्ह्यू चुकून माकून जर आमच्या कॉलेजमधलेच काही शिक्षक किंवा कोणी ऐकत असतील तर ते सहज म्हणतील की कोमल, तुला 6व्या माळ्यापर्यंत चढून जाता येत नाहीये, तर ट्रेकिंग कशी करणार. ॲक्च्युली बट कसं सरावाचा भाग आहे. होय. बऱ्याच ठिकाणी आपण हल्ली फार लिफ्ट जास्त यूज करतो, किंवा कुठेही नॉर्मल जरी चालायचं असेल तरी लिफ्ट यूज करणं, चालणं फार कमी झालेलं आहे. त्यामुळे होय, या सगळ्या होय, गोष्टी होय. कुठेतरी अगदी. ट्रेकिंग इतकं सहज नाही. जमणारा भाग नाही आणि त्यामुळे प्रॅक्टिस मस्ट आहे. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये अपर्णा मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या या वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी आपण असंच जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. म्हणजे नथ पडते, मी काढून ठेवली. सारी किती या ना. व्यवस्थित बोलले, हो हो हो. जे आहे ते सांगायचं, अजून काय. बापरे, Editing हे बघा, असतं? हा एडिटिंग होतं ना, म्हणून काय टेन्शन नाही. हा चार्जर पण नाही, पडली ती, मी आता नाही लावत, लूज आणि ते दुखतंय माझं. जाऊ द्या. ब्रेक के बाद नथ गायब. ब्रेकच्या आधीच गायब, 2 वेळा पडली, मध्ये काढून ठेवली. म्हणून ती ना ती दाबायची नको वाटते. हा मध्ये माझा होलच हे झालाय. मी काल बघितले ना तर ते सगळ्या अशाच होत्या. नाही, दाबायची ती पडतेच. आणि ते किती वेळ आपण दाबून ठेवणार ना. सारखं असं दाबून दाबून ते नाक दुखलं. हा तेच ना. चला रेड घेऊया. व्हिडिओ सुरू आहे ना. येस. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्यासोबत अपर्णा मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी आपण जाणून घेतोय. मॅम, तुम्ही आत्ताच आम्हाला ट्रेकिंगचा तुमचा किस्सा सांगितलात. त्यानंतर ट्रेकिंग करताना म्हणजे तेव्हा तुम्ही योग शिकत होतात का, किंवा तेव्हा तुम्हाला माहिती होती का त्याबद्दल, आणि जर शिकत होता तर त्याचा फायदा तुम्हाला ट्रेकिंगमध्ये कसा झाला? हो, मी योग अगदी तुम्हाला सांगू, एक 9-10 वर्ष झाले मी या फील्डमध्ये क्या आहे. बात आहे. माझ्याकडे नॉर्मल पेशंट याच्यासाठी म्हणते कारण मी डॉक्टरच्या अंडर जॉबला होते, तर ते पेशंटच येतं. आणि सगळे मोस्ट ऑफ यांना माझ्याकडे नॉर्मल पीपल्स नाहीत, ज्यांची नॉर्मल तब्येत आहे असे नाही आहेत. कारण मी योगा थेरपी कोर्स केल्यामुळे त्या थेरपीचा काय उपयोग होतो. आता कोणाला कॅन्सर असतो किंवा कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असतो, वॉलचा प्रॉब्लेम असतो, मग त्यावेळेस त्यांना काय आसनं द्यायची किंवा काय नाही द्यायची ते योग थेरपीमधून कळतं ॲक्च्युली. ओके. आणि आजकाल आहे ना, आता खरं सांगायचं झालं ना, प्राणायाम जो आहे तो टी व्हीवर आपण बघतो आणि घरी बसल्या करतो. ओके. ॲक्च्युली जे नाही करायला हवं, जे अंडर गायडन्सच झाला पाहिजे. कारण प्राणायाम अगदी जर तुम्ही नीट नाही केला, कोणाच्या गायडन्सच्या अंडर नाही केला, तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा आहेत प्राणायामचे. आपण टी व्हीमध्ये बघून सहज अगदी अनुलोम विलोम हे ते करत असतो, पण त्याचं राईट वेमध्ये करत आहात का, त्यावेळेस त्यापुरतं आपल्याला फ्रेश वाटेल, पण त्याच्यानंतर जे साईड इफेक्ट होणार आहेत ते कोणी त्याचा अभ्यासच नाही करत ॲक्च्युली. म्हणजे मी सोमया कॉलेजला असल्यामुळे जे आमचे साबिर शेख म्हणून सर आहेत, ते जेव्हा येत असतात ना आमचं लेक्चर घ्यायला सकाळी सकाळी, तर तिथे माहिती आहे ज्या रोडवर काय काय जण प्राणायाम करत असतात, रोडवर म्हणजे जो एक्सप्रेस वे वगैरे आहे तिकडे. आता तुम्ही मला सांगा, प्राणायाम ही गोष्ट वातावरण त्याच्यासाठी व्यवस्थित हवं असणं, बरोबर, शांतता मेन, तिथे गाड्यांचा आवाज प्लस इतकं पोल्युशन तुम्ही रोडवर करत आहात, तुम्ही काय घेत काय आहात आतमध्ये, तर ते आपल्याला आपण कुठेतरी कमी पडतोय आणि कुठे करायला हवं कुठे नाही ते पण. म्हणजे लिटरली ते सर सांगत होते की ऐसा लगता है की उतरू मैं गाडी सर उनको बताऊ
कि क्या यहाँ गलत पर कर मत रहे हो. करो, आपकी जगह गलत है. म्हणजे Actually. लिटरली असं होतं. अच्छा, तुम्ही विचारलं की माझं ट्रॅकिंगमध्ये याचा ट्रॅकिंगचं, काही हां. उपयोग झाला झाला का म्हणून. तर योगमध्ये एक मुद्रा म्हणून एक सेशन आहे, जे आपली ही जी 5 बोटं आहेत याच्यामध्ये आपली बॉडी तुम्हाला माहिती असेल पंचमहाभूतांनी बनलेली येस आहे. येस येस. तर ह्या 5 बोटांमध्ये इतकी ताकद आहे, म्हणजे लिटरली मला आत्ता आलेला अनुभव मी सांगते. रिसेंटली मागच्या शुक्रवारी मला चेस्ट पेन होत होतं आणि ते म्हणजे बऱ्यापैकी माझं खूप होतं आणि प्लस मला ब्रिदिंगला सुद्धा त्रास झाला. आणि माझं तिसऱ्या दिवशी मला जायचं होतं पुण्याला. ओके. आणि चेस्ट पेन झाल्यामुळे मला काही सुचत नव्हतं. मला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे बाजूला आहे ना माझ्या एक पेशंट आलं, पण त्याला जास्त म्हणजे त्याला डायरेक्ट हार्ट अटॅकच आलेला. त्याच्यामुळे सगळे डॉक्टर्स आणि नर्स त्यांच्याकडे वळले, कारण मी त्यांच्यासाठी मायनर पेशंट होते आणि ते मेजर होते. म्हणून मग मी तोपर्यंत काय केलं, ज्ञानमुद्रा आणि एक अपान वायू मुद्रा म्हणून असते. ओके, ती केली. अपान वायू मुद्रा ही मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये काय आहे ते. ओके, ही केली. त्या पेशंटकडे त्यांना अर्धा पाऊण तास लागला. तोपर्यंत मी हे सगळं केलं ना, त्याच्यानंतर डॉक्टर माझ्याकडे आले. फक्त माझं ब्रिदिंगचा त्रास सॉल्व्ह झाला. चेस्ट पेन जे होतं ते थोडं थोडं कमी कमी होत मला 1 तासाने रिलीफ वाटलं. पण ECG माझा नॉर्मल नव्हता आलेला, पण तोही म्हणजे जे चेस्ट पेन अगदी मला सुरुवातीपासून जास्त जाणवत होतं. ते जाणवत होतं, त्याच्यानंतर ते रिड्यूस झालं. तर हे फक्त आपल्या 5 बोटांमध्ये खूप ताकद आहे ऍक्च्युली. नाही खरंच मला असं वाटतं तुम्ही योग आता सध्या शिकत आहात, पण मग म्हणजे योगाच्या तुम्ही म्हणजे अजूनही काही सर्टिफाईड कोर्स केलेले आहेत, पण मग आता तुम्ही सेकंड इयरला आहात, मग अजून काय शिकताय आणि किती म्हणजे किती डीपली अभ्यास करताय योगाबद्दल काय? अच्छा, योग म्हणजे सगळ्यांना काय वाटतं माहिती आहे, फक्त आसन. ॲक्च्युली तसं नाही आहे. फक्त आसन हा प्रकार नाही याच्यामध्ये वेद पुराण म्हणजे लिटरली योग कुठून आलेला आहे आणि म्हणजे आपलं जे उत्खनन झालेलं आहे त्याच्यामध्ये योगामध्ये ज्या पुरातन आपल्या हे सापडलेल्या आहेत मूर्त्या, त्याच्यामध्ये जे बसलेले आहेत ते योगच्या आसनमध्ये बसलेले आहेत, मेडिटेशनमध्ये. ओके, तर हा किती अनंत काळापासून हे म्हणजे चालू आहे. इवन आता मी असं ऐकलंय की नासाने सुद्धा हे सिद्ध केलं की आपल्या ब्रह्मांडामध्ये ओमचं ध्वनी येत आहे. ओके, तर मला हे सांग, एक मिनिट ब्लँक झाले. तुम्ही ते शिकताय त्याविषयी आपण बोलतो आता. ओके ओके. तर माझं आहे ना ॲक्च्युली काय झालं, लग्नाच्या अगोदर मी मुंबई युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलेलं, पण मी आजारी पडले त्यावेळेस आणि माझं 14वी म्हणजे SY पर्यंत शिक्षण झालं आणि मग जास्त आजारी असल्यामुळे मी घरीच बसले. TY माझं कम्प्लीटच नाही झालं. अच्छा. ओके, तर मग मी नंतर मला लग्नानंतर हा चान्स मिळाला. मी म्हटलं आता करूयात आपण, पण मी म्हटलं आता मी ह्या वयात आर्ट्स सायन्स किंवा कॉमर्स घेऊन काय करू. तर मी म्हटलं मग मी फाइंड आउट केलं. मग योगशास्त्रामध्ये मला कळालं की डिग्री असते. मग मी सोमया कॉलेजला 3 वर्षापूर्वी सुद्धा ॲडमिशन घेतलेलं, पण त्याच्यानंतर मला कोविड झाला आणि मग तेव्हा माझं ते वर्ष पुढं आलं. म्हणजे मला एक्झामच नाही देता आली. मग ते मला पुढे कसं नेणार ना. ॲटलिस्ट एटीकेटी जरी लागली असती तरी मी पुढे गेले असते, पण मी मागे हे केलं. आणि मग लास्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं, तेव्हा सुद्धा घरातून प्रतिक्रिया आल्या मला थोड्याफार की आता काय किती शिकणार आहेस, बस आता एवढे सगळे कोर्स एक्सप्लोर करून झाले अगं किती. पण नाही, माणसाने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहिलं पाहिजे, कारण शिक्षण हे कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. खरंच आहे. म्हणजे आता तुम्ही हे सगळं डे टू डे लाईफमध्ये मला योगचा खूप हे होतोय, कारण शांतता एक, कुठे आपण काय बोलावं, कितपत बोलावं. ऍक्च्युली म्हणजे बुद्धी सगळ्यांना असते पण विवेक ज्ञान सगळ्यांना नसतं. तर ते योगमुळे मला थोडंसं आता येताच किस्सा मी सांगू इच्छिते. 10 वर्षापूर्वीची जी अपर्णा होती ना, ती थोडीशी रागिष्ट आणि हे होती. आता येता काय झालं, ट्रॅफिक मला सापडली आणि सगळ्यात पुढे जो माणूस होता ना, तो आमच्या इथे स्टील मार्केट आहे गिरगावात. ओके, तर भेंडी बाजारमध्ये अगदी पुढे ना एक खूप ओझं असं त्यांच्याकडे होतं आणि ते गाडी अशी घेऊन जात होते. तर आहे ना, तो टॅक्सीवाला वैतागला. मी ज्या टॅक्सीत बसलेले, क्या इन लोगों का रोज का नाटक है ऐसा वैसा. बोली दादा वो भी पेट के लिए ही कर रहे हैं ना, वो कहाँ पर जाएंगे.
म्हणजे हेच मी 10 वर्षापूर्वी हीच माझी रिॲक्शन होती जी टॅक्सीवाल्याची होती. पण म्हणजे हा आता बदल जो झालाय. बदल झालाय की नाही यार, ते पण पोटा पाण्यासाठीच करत आहेत. जसं मी पोटा पाण्यासाठी बाहेर पडते तसं तेही पडतात. मग कुठेतरी ती एक स्टॅबिलिटी आली, कुठेतरी तो संयम Aggression आला. कमी झालं. हो, हे सगळं Patience. योगमुळे साध्य झालं आहे. हे जे Yes. पेशन्स येणं किंवा एक म्हणजे आपला जो दृष्टिकोन असतो तो Actually. सुद्धा चेंज होतो योगमुळे. येस येस येस. नाही, नक्कीच खरंच. कारण आज म्हणजे आपल्या भारताचं जे मेन जे मूळ कुठे असेल योगचं, तर ते आपल्या भारतामध्ये आहे. भारतात आहे. आणि होय. आज बाहेरच्या कंट्री ते अडॅप्ट करतायत, होय, ते होय. शिकतायत. तर मला असं वाटतंय आपण जे कुठेतरी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळलोय, तर ते न वळता आपल्याकडे जे आहे ते खूप मोठं आहे आणि ते अवाढव्य आहे. तर ते आपण आत्मसात करायला हवं असं मला वाटतंय. खूप छान मजा येते. वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी मी तुमच्या जाणून घेते. खरं तर ब्युटी म्हणजे काय, ब्युटीचा कोर्स केला, ब्युटिशियनचा कोर्स केला, त्याच्याबद्दल पण मी त्यापासून सांगते हा थोडंसं. मला घरगुती महिला काय करू शकू, म्हणजे हा, काय हा, करू हा, शकते. प्लीज प्लीज. अच्छा, आपण पीठ मळतो. हां. ओके. त्याच्यामध्ये कधी ज्वारी असते, कधी बाजरी असते, कधी आपलं तांदळाचं पीठ असतं, कधी नाचणीचं आणि हो, कधी हो. आपल्या गव्हाची कणिक, हां, कणिक बरोबर, असते. हां. तर ते जे उरलेलं असतं ना पीठ, भाकरी केल्यानंतर, तर आपण काय करायचं, ते पीठ थोडंसं टाईम असेल ना, तर ते पीठ थोडंसं ओला हात लावायचं आणि आपल्या हाताला चोळायचं. आई ग. ते फेकून न देता किंवा परत पिशवीत न टाकता ते आपल्या हाताला चोळायचं आणि तसंच ठेवायचं. कारण त्याच्यातूनही आपल्याला एक स्क्रब मिळतो की. या म्हणजे बघा, आजच्या इंटरव्ह्यूमध्ये अशा मल्टीटास्किंग आणि मल्टी आयडियाज असलेली वुमन आपल्यासोबत बसली आहे. त्यामुळे तुम्हाला अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या टिप्स या नक्कीच मिळणार होय, आहेत. होय. तर मग अच्छा, म्हणजे स्क्रब म्हणून सुद्धा त्या पिठाचा हो, सुद्धा हो. वापर होऊ क्या बात शकतो. आहे. होय. क्या बात आहे. म्हणजे बघा, असं एकतर असं आहे की शिकलेलं म्हटलं ना, शिक्षण कधीच वाया जात नाही. तर हे हा तो प्रकार होता. खूप छान माहिती देत आहे तुम्ही. आणि आपली ही जी मुलाखत आहे ही आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. पण मला काय म्हणायचं आहे, आता जे आपण योग शिकतोय, आपण योगबद्दल बोलत होतो, तर मी तुम्हाला फक्त अशी रिक्वेस्ट करेन की काही मुद्रा ज्या आहे, तुम्ही म्हणालात की आपल्या ह्या 5 बोटांमध्ये खूप जादू आहे, तर त्या योग मुद्रा मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, पण एक छोट्याशा ब्रेकमध्ये. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये अपर्णा खानोकर मॅडम अपर्णा खानोरे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचा अभ्यास आहे. ॲज अ कॉस्मोटॉलॉजिस्ट, ॲज अ ब्युटिशियन, ॲज अ डिझायनर, ॲज अ ट्रेकर, भरपूर सगळं एक ज्ञानाचं भांडार आहे त्यांच्याकडे. आणि त्यांची ही जी मुलाखत आहे ही आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग जो आहे, त्या योग करताना ज्या मुद्रा ज्या आहेत, त्या महत्त्वाच्या मुद्रा ज्या आपल्याला डे टू डे लाईफसाठी खूप जास्त फायदेशीर असतात, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण एक छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा मी RJ कोमल तुमच्या सगळ्यांचे छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत करते. आज अपर्णा मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी जाणून घेतलं, त्यांचे ट्रेकिंगचे वेगवेगळे अनुभव, किस्सेसुद्धा ऐकले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या योगमध्ये आता 2ऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहेत. सर्टिफिकेट कोर्स तर झालेलाच आहे, पण अजून डीपमध्ये जाऊन त्या अभ्यास करत आहेत. तर मग बरेच तुम्हाला अशा व्यक्ती भेटत असतील की अगं अपर्णा, आम्हाला काहीतरी ऑप्शन सांग, किंवा मला हा त्रास होतोय, मी काय करू, कोणत्या गोष्टी करू. तर मगाशी तुम्ही जसं म्हणाला होतात ब्रेकपूर्वी की आपल्या ह्या हातांमध्ये, बोटांमध्ये प्रचंड ताकद आहे. तर त्या ज्या काही मुद्रा आहेत आणि त्यांचा काय फायदा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये होऊ शकतो, त्याविषयी तुम्ही आम्हाला सांगावं प्लीज. नक्कीच. आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ओके. तर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा पूर्वीचे राजे महाराजे जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा त्यांचे औक्षण केलं जायचं आणि त्यांना तिलक, तर तो जो तिलक आहे तो अंगठ्यानेच त्यांचा व्हायचा. तर ह्या अंगठ्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे. जसं आपण तुम्ही ऐकलं असेल की पिंडदान करताना आपण अंगठा असा करतो, पण जेव्हा तिलक लावतो तेव्हा तो असा उभ्याने लावला जातो. ओके. म्हणजे ते विजय, उत्तरोत्तर तुमचा विजय हो. ओके. तर ही जी 5 बोटं आहेत याच्यामध्ये हा जो अंगठा आहे तो अग्नीला रिप्रेझेंट करतो. ही जी तर्जनी आहे म्हणजे सेकंड फिंगर, ती आपल्या वायूला, वायू तत्व म्हणून आहे, त्याला रिप्रेझेंट करते. आणि ही जी मध्यमा आहे, तिसरं बोट, ते आकाशला रिप्रेझेंट करतं. चौथं आहे ते पृथ्वीला रिप्रेझेंट करतं. आणि 5वं जे बोट आहे, लहानपणीची आठवणी सांगते मॅम, टॉयलेट. तर ही जल. ओके. तर हे
हे आत्ताचं सायन्स नाहीये, हे अगदी पूर्वीपासून पूर्वीपासूनचं चालत सायन्स आलेलं आहे. science, बरोबर. जसं तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा मेडिटेशनला बसतो तेव्हा आपण ही तर्जनी आणि अंगठा असं एकत्र लावतो. ओके, तर हे काय आहे, याच्या मागे सायन्स आहे. आपली जी नर्व्स सिस्टम आहे, तुम्ही अगदी ना थोडंसं असं बोट आहे ना एकमेकांना लावून बघा आणि थोडंसं त्याच्याकडे अवेअरनेसने जा, तुम्हाला ना एक पल्स सेन्सेशन जाणवेल, असं टक 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 जे आपलं. ही कोणती मुद्रा आहे या हो, मी मुद्रेचं? त्याबद्दल हां. सांगते. ही जी मुद्रा आहे, अंगठा आणि तर्जनी एकत्र केलं की ही ज्ञान मुद्रा होते. ओके, याचे बेनिफिट सुद्धा आहे. याच्यामध्ये आपली इम्प्रूव्ह मेमरी, म्हणजे मेमरी जी आहे ती इम्प्रूव्ह होते. ओके, अगदी आता मी तुम्हाला सांगत आहे तर किंवा शिक्षक आपल्याला शिकवत आहेत, आपल्याला जर लिहायचं काम नसेल तर सरळ मी मुलांना सांगते की तुम्ही ह्या मुद्रेमध्ये बसा. म्हणजे जे लक्षात राहण्याच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या वाढतात, मेमरी तुमची वाढते. ओके, आणि फोकसिंग आपला एक हे होतं. ओके, आणि आपले जे हार्मोनल सिस्टम आहे त्याला स्ट्रेंथनिंग देतं. ओके, आणि रिलॅक्सेशन आणि पीस. तुम्ही बघितलं असेल मेडिटेशनमध्ये ही मुद्रा खूप use जास्त होते. करतात. ओके, त्याच्यानंतर आहे अपान मुद्रा. ओके, अपान मुद्रा जी आहे ती अंगठा, मध्यमा आणि अनामिका ह्या 2 बोटांना. अंगठा हा का लावायचा आहे माहिती आहे प्रत्येक गोष्टीला. तुम्ही बघितलं असेल की अग्नीशिवाय काहीच स्टिम्युलेट नाही होत. ओके, म्हणून हा अंगठा हा याला इन्क्रीज करतो. अग्नी जे आहे ते इन्क्रीज बूस्ट करतो. ओके, तर ही मध्यमा, अंगठा आणि अनामिका हे जेव्हा 3 हे जॉईंट होतात तेव्हा ती होते अपान मुद्रा. हे तुमचं ना शरीरातलं जे वेस्ट प्रोडक्ट्स असतं ते ते बाहेर काढण्याचं काम करतं. परत अजून तुम्हाला सांगू, अगदी ज्यांना वॉशरूमला होत नसेल, स्टूल पास होत नसेल, तर त्यावेळेस त्यांनी ही मुद्रा करून बसावं, लगेच तुम्हाला स्टूल पास होतं. म्हणजे एवढी ताकद या मुद्रांमध्ये, आणि टॉक्सिन्स रिमूव्ह होतात त्याच्याने लिटरली. त्याच्यानंतर आहे आपली पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्रा जी आहे ना, आता जर समजा मला कुठे बॉडीमध्ये दुखत असेल, पेन असेल किंवा माझं इनबॅलन्स झाली आहे बॉडी, तेव्हा आपण ही अनामिका आणि हे अंगठा हा असा जॉईन करायचा आहे. ओके, आणि ते ह्या सगळ्या मुद्रा किती वेळ करायचं तेही मी सांगणार आहे. ओके, तर हे जॉईन केल्याने आपल्याला जे बॉडी पेन होत आहे किंवा जे काही आपल्याला स्किन हेअरचे इश्यू असतात ते सुद्धा याने सॉल्व्ह होतात. बेनिफिशियल इन फीवर, ॲसिडिटी. ओके, ॲसिडिटी आता तुम्ही मला मगाशी सांगितलं की मॅम मला ॲसिडिटी खूप होते, कोणाकोणाला असं बर्निंग सेन्सेशन होतं ऍक्च्युअली. आणि म्हणजे आता आपण जरी करतोय तरी ते एक स्ट्रेच हे होतं ना की बॉडी अशी थोडीशी स्ट्रेच होते आणि त्यामुळे तो एक हे होतंय. हां, एक्झॅक्टली. तर ही एक मुद्रा आहे. त्याच्यानंतर आहे प्राण मुद्रा. अनामिका आणि ही करंगळी, ती अंगठ्याला जस्ट आपल्याला अगदी प्रेस नाही करायचं, फक्त त्याला असं एक बोट लावायचं नॉर्मल. ओके, ही जी प्राण मुद्रा आहे ना, ही आपल्याला ना हे करते, अपलिफ्ट करते. ओके, आणि परत आपल्याला रिलॅक्सेशन आणि त्याच्यामध्ये पीस एक आपल्याला हे होतं. कारण जेव्हा आपला आता त्या दिवशी मंगळागौरीला सुद्धा आपण भेटलेलो. ओके, तेव्हा मी सांगितलेलं की प्राणमुद्रा म्हणजे खूप एक्झर्शन झालेलं आहे आणि आपल्याला खूप थकायला झालेलं आहे, तेव्हा ही प्राणमुद्रा. पण त्याच्या अगोदर ज्ञानमुद्रा कंपल्सरी आहे आणि मग त्याच्यानंतर ही प्राणमुद्रा. ओके, त्याच्यानंतर आहे शून्य वायुमुद्रा. ही जी आहे ना, ही आपली तर्जनी आणि मध्यमा हा जो आहे तो अंगठ्याच्या आपल्या इथे लावायचा आहे, खाली मुळाशी. ओके, जिथे अंगठा आपला सुरुवात होतो आणि त्याच्यावर तो अंगठा ठेवायचा आहे. हे असं, हे असं आणि हे असं. ही झाली शून्य वायुमुद्रा. हे ना ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना झोप येत नाहीये, तर शून्य वायू म्हणजे काय, आपल्या पूर्ण शरीरभर वायू फिरत असतो. ओके, तर मग तो कुठेतरी थांबतोय. हे जेव्हा आपण अंगठा जेव्हा वरती लावतो तेव्हा ते इन्क्रीज करतं आणि कोणतंही बोट आपण जेव्हा अंगठ्याच्या मुळाशी लावतो तेव्हा ते डिक्रीज करतं. ओके, तर हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि जर आपल्याला पेन होत असेल कुठे बॉडीमध्ये, याचा अर्थ काय होतंय, कुठेतरी तुमचा वायू जो आहे तो कुठेतरी येऊन थांबलेला आहे, तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण ही शून्य वायुमुद्रा करू शकतो. ओके, तर ह्या डे टू डे लाईफमध्ये ह्या ज्या बेसिक मुद्रा आहेत. त्याच्यानंतर आहे ध्यान मुद्रा. डाव्या हातावरून उजवा हात असा ठेवायचा आहे, डाव्या हातावर उजवा हात, आणि असं बसायचं आहे ह्या ध्यान मुद्रेमध्ये. याचं जे बेनिफिट आहे ना, हे मेंटल स्टॅबिलिटी डेव्हलप करतं. ओके, तर ह्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही ह्या 6 मुद्रा केल्यात ना, तर याचं तुम्हाला अमेझिंग रिझल्ट मिळेल. इवन तुम्ही आजपासून सुरुवात करा आणि 15 दिवसांनी मला याचा रिझल्ट
नक्की. तुम्ही फीडबॅक नक्की द्या. Seriously. मी अगदी वाट पाहिजे. Yes, yes, अच्छा, yes. तुम्ही मला मगाशी सांगितलं की तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन, कारण हा, तुमचा हा, जॉबच हा. तसं मायग्रेन असल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी. हा, मायग्रेन तर आहेच, Yes, त्याच्यासाठी yes, मी yes. सांगेलच. Yes. पण तुम्हाला बोलावं जास्त लागतं, तर तेव्हा आपला जो घसा खवखवतो, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा अंगठा जो आहे ना तो आपल्याला ह्या बोटांमध्ये पकडायचा आहे. हा. ओके, असा हा पकडला आणि Okay. मग ही जी आहे इथे, ह्याला म्हणतात शंख मुद्रा. ओके, अशी. हो, अगदी परफेक्ट. फक्त हे बोट अंगठ्याला लावायचं. ओके, हा. असं. हा. ही झाली शंख मुद्रा. दिसतोय हा. शंखाचा हा, आकार हा, याच्यामध्ये. हा, हा, हा. ओके, तर हे तुमचं आहे ना, जे खवखवणं आहे, घसा दुखणं आहे, तर हे लगेच याच्यावर वर्क सुरू होतं. वाव, क्या तर बात ह्या आहे. तुम्ही करा आणि नक्कीच. मला नक्की सांगाल, याचा फीडबॅक नक्की द्या. येस येस येस. कसं आहे, आत्ता ज्या काही मुद्रा सांगितल्या, मला असं वाटतं जरी तुम्हाला ऑडिओ म्हणजे रेडिओवरती ऐकताना थोडंसं कन्फ्युजन असेल, पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला पाहाल तेव्हा मॅमनी अगदी छान पद्धतीने सगळ्या मुद्रा करून दाखवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की मॅम, आता तुम्ही ज्या महत्त्वाच्या मुद्रा सांगितल्यात त्याचा वेळ साधारणपणे किती असला पाहिजे, म्हणजे किती मिनिटं त्या करायच्या आहेत? हो, ह्या 5 ते 10 मिनिटं करायच्या आहेत. म्हणजे पर मुद्रा 5-5 मिनिटं किंवा 10 मिनिटं, जसं तुम्हाला वेळ असेल. 10 मिनिटाच्या वर नाही, 5 ते 10 मिनिटाच्या मध्ये तुम्ही करू शकता. असं तुमचा अर्धा तास जाणार. येस. आणि अर्धा ते पाऊण तास. येस येस येस. हे सगळ्या करताना मुद्रा ना- एकत्र करू शकतो हो, किंवा हो, काय? हो, करू शकता जर तुम्हाला टाइम असेल तर. पण त्याच्यामध्ये थोडंसं अवेअरनेस असणं फार हा, गरजेचं बरोबर, आहे. exactly. कारण तुम्ही म्हणाल की टीव्ही बघता बघता तुमचं अर्ध लक्ष जर तिकडे असणार, तर मग त्या एक मुद्रांना शांतता मेंटेन करणं आणि आजूबाजूला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला वेळ नसेल तर तसंही तुम्ही करू शकता. पण थोडंसं अवेअरनेस नाही केलं तर त्याचा बेनिफिट जास्त मिळतो. Yes, होय, yes, yes, अगदीच. नक्कीच. तर मला काय वाटतंय श्रोतेहो, आज आपले खरं तर इंटरव्ह्यू इथे सुरू आहे, आजची मुलाखत, आणि इतकी सुंदर माहिती आज आपल्याला मिळते कारण बऱ्याचदा आपण बघतो की आपण खूप धकाधकीचं सध्या जीवन सगळेच जगतोय, आणि विशेषतः स्त्रिया, म्हणजे स्त्रियांना तर तिला आज जॉबही मॅनेज करायचा आहे, तिला तिचं ऑफिसचा वर्कलोड असेल तो तिथे तिला फेस करावा लागतो, घरी आल्यानंतर घरच्या कामाचा लोड आहे, आणि या सगळ्यामध्ये तरीही आजच्या स्त्रिया कुठेतरी स्वतःचा हॉबीज पण कुठेतरी छान एन्जॉय करतायत, त्या हॉबीज जगतायत. मग या सगळ्यामध्ये कुठेतरी ना आपल्या शरीराकडे आपलं दुर्लक्ष होतंय, आणि हे मी सुद्धा एक्सेप्ट करते. कारण आपलं कसं होतं की आपल्याला, आपण सगळ्याच गोष्टी करण्यामागे धावतो की मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण या सगळ्या गोष्टी करत असताना मग बॉडीचं काय, मग ती प्रत्येक वेळेस साथ देतेच असं नाही. कधी कधी थकवा, म्हणजे आपण म्हणतो मन आपलं खूप तयार आहे की मला करायचंय, पण बॉडी शेवटी ते बोलतात ना की शेवटी ती थकणारच आहे, ती एक सिस्टम आहे. सो याच जर तुम्हाला असं वाटत असेल की सिस्टम व्यवस्थित राखली जावी, तर मला असं वाटतंय आज अपर्णा मॅडमनी ज्या काही बेसिक आणि महत्त्वाच्या मुद्रा सांगितल्यात त्या आपण नक्कीच केल्या पाहिजेत. मॅडम, खरंच खूप थँक्यू, तुम्ही आज या मुद्रा आम्हाला इथे सांगितल्यात. आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत, आणि आता सगळ्यात मोठा विषय म्हणजे तुम्ही जो एक कॉन्सेप्ट तुमच्या हातात घेतलेला आहे, सेव्ह अर्थ, काय आहे तो प्रोजेक्ट, आणि त्याबद्दल जाता जाता सांगा प्लीज. हां, सेव्ह अर्थ. आता कसं आहे, आपल्याकडे प्लास्टिक भरपूर प्रमाणात घरात येतं. म्हणजे कॅरी बॅग, त्याचा कन्सेप्ट जर बघितला, कॅरी अ बॅग म्हणजे बॅग कॅरी करा. कॅरी बॅग विकत नका घेऊ प्लास्टिकची, कॅरी बॅग कॅरी करा. पहिल्यांदाच कळलाय कॅरी बॅगचा अर्थ. अशी तुम्ही फोड करू शकता. आणि मी स्वतः काय करते, आपल्याकडे बिस्लेरी बॉटल महिन्यातून एकदा दोनदा येतच असतात घरात. कधी आपण बाहेर गेलो, पाणी कॅरी न करता आपण घेतो विकत. तर ती बॉटल जी आहे ना, ती तिच्यामध्ये घरात लहान मुलं असतील किंवा जसं दूध, आपल्याकडे पर्याय नाही आहे, दूध हे प्लास्टिकच्या पिशवीतच येणार आहे. येस. तर त्याचा जो कॉर्नर आहे, आता समजा ही दुधाची पिशवी आहे, तर त्याचा जो कॉर्नर आहे तो असा कट न करता असा कट करायचा आहे. ओके, म्हणजे तो कॉर्नर वेगळा नाही होऊ द्यायचा आहे पिशवीपासून. तो फक्त आपण त्याला एक कट मारायचा आणि मग दुधाची पिशवी ओतायची, दूध ओतायचं आहे. आणि त्याच्यानंतर पण त्याचा रियूज होतो, पण तो मिसयूजमध्ये जातो. ओके, तर तो मिसयूज होऊ नये म्हणून परत आपल्याला प्लास्टिकच्या त्या पिशवीमध्ये एक कट अजून मारायचा आहे मध्ये. बरोबर. ओके, आत्ताच माझं रिसेंटली मॅडमशी सकाळी बोलणं झालं. त्या म्हणाल्या, अपर्णा असं सुद्धा होतं. मी म्हटलं हो, मला माहिती आहे या गोष्टी, पण मी कट मारत नव्हते. तर आज मला त्यांच्याकडून ही माहिती मिळाली की मी फक्त हा कट वाचवत होते की डम्पिंग ग्राउंडमध्ये जाऊ नये म्हणून. पण मला नंतर मी म्हटलं अरे, मी एवढी होऊ शकतं, ठीक आहे. मग नंतर आता मी उद्यापासून हा मध्ये सुद्धा कट मारणार आहे, म्हणजे त्याचा रियूज मिसयूज मध्ये नाही जाणार. तर हे सुद्धा एक घ्यायचं आहे. आणि ज्या
पिशव्या ठीक आहे, दुधाच्या पिशव्या आपण नाही सांभाळू शकत, आळ्या वगैरे पडतात, कोणी स्वच्छता जर नाही ठेवली तर. पण जसं कुरकुरेचे पाकिट येतात किंवा कॉफीचे आपले प्लास्टिकचं हे हो. येतं किंवा काही ना काही प्लास्टिक कोणत्याही रूपात आपल्याकडे येतच. तर ते काय करायचं आपल्याला, छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे आणि जी बिस्लेरी बॉटल आहे त्याच्यामध्ये ते भरायचे आहेत, अगदी खोचून खोचून भरायचे आहेत. ते एवढे जमा होतात ना, लिटरली आमच्याकडे गिरगावात जान्हवी गुजर म्हणून आहेत, त्या प्रत्येक महिन्याच्या 4थ्या सॅटर्डेला त्या हे सगळं म्हणजे जे आम्ही जमा केलेलं प्लास्टिक असतं तर आम्ही तिकडे जाऊन त्यांना देतो. अरे वा. मागच्या महिन्यात काहीतरी 550 किलो प्लास्टिक. आता ते प्लास्टिक किती हलकं असतं आणि ते 550 म्हणजे ते किती मोठ्या प्रमाणात माझ्याकडे फोटो आहेत त्याचे, किती मोठ्या प्रमाणात जमा झाले असतील. तर हे आपण काय करतो, इवन मी लोकलमध्ये सुद्धा किंवा बसमध्ये सुद्धा चॉकलेट खातात पोरं, टाकून देतात, किंवा आया सुद्धा किंवा कोणी घेतात आणि फेकतात. आपण डोस देतो सरकारला की पाणी साठलंय, हे झालंय, ते झालंय, पण ते कोणामुळे, आपण स्वतःपासून सुरुवात करत नाही. आपण फक्त सरकारला डोस देतो की पाणी साठतंय, हे होतंय, ते होतंय. पण तोच जर तुम्ही पर्समध्ये आणून ठेवलात म्हणजे आणि घरी येऊन त्याचं योग्य रीती हे केलं तर मग मला वाटतं की हा थोडासा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल. नक्कीच. तर एकंदरीत तुम्ही जो प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे सेव्ह अर्थ, खरंच कमालीचा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही जाता जाता जो काही मोलाचा संदेश दिला आहे तोही खूप कमाल आहे. कारण आपण म्हणतो की आपण लक्ष देत नाही किंवा आपण लक्ष दिलं तर मला असं वाटतं सगळ्या गोष्टी होणार नाहीत. कारण खूप जास्त प्रमाणामध्ये प्रदूषण वाढत चाललेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि प्रदूषण आपसुकच त्यामुळे वाढतंय. त्यामुळे जर आपण इतरांना दोष देण्यापेक्षा आपण जर स्वतःपासून सुरुवात केली तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातील असं मला वाटतंय. आणि आज मॅडम तुम्ही आज ह्या आमच्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आलात. तुम्ही खरंच खूप भन्नाट काम करताय. म्हणजे सगळ्याच वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करत आहात आणि तुमची ती एक असं ना एक भूक आहे, मी म्हणेन की एक शिक्षणाची, काहीतरी नवीन शिकण्याची. तुम्हाला नेहमी असं सतत वाटत असतं की मी काहीतरी नवीन करावं, मी काहीतरी नवीन शिकावं. तर खरंच असंच काही काही वेगळ्या युनिक गोष्टी शिकत राहा. आतापर्यंत इतके सगळे सर्टिफाईड कोर्स झालेलेच आहेत, तर अशाच अनेक अजून गोष्टी करत राहा. त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर म्हणजे म्हणेल ना की मॅडमकडे बघून मला इतकं वाटतंय की मनात आलं ना की मला हे करायचं आणि मला शिकायचं तर ते मनात ठेवू नका, ते कृतीत उतरावा. सो इम्प्लिमेंट करा, मी असं म्हणेन. फक्त प्लॅन बनवून हे नाहीये, तर ते एक्झिक्यूट इम्प्लिमेंट झाले पाहिजे. आणि अर्थात मॅम त्या करतायत, त्यामुळेच आज मला असं वाटतं इतक्या सगळ्या गोष्टी त्या करू शकल्यात. खरंच खूप छान वाटतं जेव्हा अशा महिलांना भेटते. आणि कारण अशा महिलांसोबत बातचीत केल्यानंतर की समजतं की हां आपणही करू शकतो. तर खरंच त्यासाठी थँक्यू आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा मॅडम. तुम्हालाही आणि सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. तर श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये अपर्णा काणोरे मॅडम आल्या होत्या आणि त्यांच्या ह्या विविध क्षेत्राविषयी, अर्थात ब्युटिशियन, त्याचबरोबर कॉस्मेटॉलॉजिस्ट, त्याचबरोबर ॲज अ ट्रेकर म्हणून किंवा ॲज अ सेलिब्रिटी म्हणून, आणि आत्ता एक प्रोजेक्ट करताय, सोशल वर्क करताय सेव्ह अर्थ, ह्या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेतलं. विशेषतः योग हा कितपत महत्त्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीने आपण दररोज केला पाहिजे, त्याचे बेनिफिट्स काय असू शकतात, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण जाणून घेतलं. तर ही मुलाखत नक्कीच, म्हणजे मी दरवेळेस मुलाखतीच्या शेवटी म्हणते की ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तर मी आज असं म्हणणार नाही आहे, कारण ही मुलाखत नक्कीच माहितीपूर्वक होती. तर ही मुलाखत, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण ज्या काही अशा धडाडीच्या महिलांचा इंटरव्ह्यू, मुलाखती इथे घेतोय, त्या अशाच ऐकत राहा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. या सेगमेंटमध्ये RJ कोमल अपर्णा मॅडमसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.